पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही कधी या आजींना पाहिलंय का? काय आहे ते पुढे सांगते. त्याआधी शनिवारी गावी गेलो होतो आणि रविवारी कामिका एकादशी होती. तर बाईंचं ठरलं होतं की आळ्याला जायचंय. आता मोकळं पाणी चालू होतं, मग गाडीही धुवून घेतली. निघताना बाईंच्या ह्या 2 मैत्रिणी होत्या, त्यांनाही घ्यायचं होतं आणि आता ही दिंडी ना तिकडे आळ्यालाच निघाली आहे. खूप जास्त गर्दी होती एकादशी निमित्त. जुन्नर तालुक्यातील आळे हे ते गाव आहे जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडातून वेद वधून घेतले होते आणि त्या रेड्याची समाधी तिथे आहे. त्यामुळे या गावाला धाकटी आळंदी असेही म्हणतात. आता एकादशी निमित्त इथे छोटी यात्रा भरली होती आणि छान छान असे स्टॉल लागले होते. शिवांशने आणि त्याच्या पप्पांनी मात्र छान असा गंध लावून घेतला. नेहमी एकादशीला इकडे गर्दीच असते, भरपूर अशी लाईन लागली होती दर्शनासाठी आणि या आजींकडे पाहिलं आणि असं वाटलं मनामध्ये भक्ती आणि श्रद्धा असेल ना तर समोर देवच असायला हवं असं काही नाही. मनात भक्तीचा भाव असेल तर देवापर्यंत नक्कीच पोहोचतो. तर ह्या त्याच आजी आहे ज्या पंढरपूरच्या वारीमध्ये दरवर्षी चालत जातात आणि त्यांचीच इकडे सगळी चर्चा चालू होती की एवढं वय होऊ नये ते अजूनही वारीला जातात. चेहऱ्याचं शूट मला काही त्यांचं घेता आलं नाही, पण तुम्ही कधी त्यांना पंढरपूरच्या वारीत पाहिले का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान असं दर्शन घेतलं आणि बाहेर मस्त असा खिचडीचा प्रसाद होता, तोही घेतला. घरी थोडा पेड्यांचा प्रसाद घेतला. आता यात्रा छोटी असो किंवा मोठी, रिकाम्या हाताने जायचं नाही. त्यामुळे शिवांशने मात्र इथे थांबून काहीतरी घ्यायलाच लावलं. मी त्याला सांगत होती ही छोटीशी कार घे, पण त्याचं ठरलेलं होतं विमानच घ्यायचं. ते घेतलं आणि घरी आलो. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.